इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. कलंबोली वर्सेस नेवाले असा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. सुजित शेट म्हात्रे यांना विनंती करेन, कळंबोली आमचे सुजित शेट म्हात्रे, उमेश भुईर इथे उपस्थित झालेले आहेत. समीर भगत यावं, आपण आपलं स्वागत आहे. वली आपण पहिल्या सत्राकडे प्रवीण अर्जुने सर यांचा आवाज. धन्यवाद सर. या ठिकाणी एकूणच पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी पहा, आयोजकांच्या माध्यमातून मात्र आम्हाला सूचना येत आहेत की थोडंसं स्पीडअप करायचं आहे, वेळेचा दुरुपयोग आपण करू नये आणि या वेळेत आज आपल्याला या ठिकाणी सामने समाप्त करायचे. त्यामुळे अंतिम दिवस आहे. गेली 8 रजनी आपला खूप चांगला या ठिकाणी जरूर या स्पर्धेमध्ये सहकार्य लाभलं, परंतु अंतिम रजनीमध्ये देखील आपल्या सर्वांचं सहकार्य हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. तर थोडंसं स्पीडअप करायचं आहे. एकीकडे कळंबोली संघ ज्यांना नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, ते अर्थातच नेवाली संघाला. गावदेवी नेवाले विरुद्ध श्री काळभैरव कळंबोली या दोन संघादरम्यानची ही लढत. पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक होता, झेल टिपण्याची मिळाली संधी, परंतु ही संधी मात्र गमावली गेली. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज साहिल मोहिते. एकूणच जर पाहिलं तर साहिल मोहिते या गोलंदाजावरती हल्लाबोल करण्यासाठी धीरज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. धीरज कातारा, काल 54 धावांचं लक्ष होतं आणि 52चं लक्ष होतं आणि 54 वैयक्तिक धावांची खेळी या स्पर्धेमध्ये साकारली. परंतु इथे मात्र काय घडतंय, ट्रॅप रचला गेला, जाळं विणलं गेलं आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडली आहे शिकार. विकेट नंबर 1, पहिला फलंदाज अतुल, बॅक टू द पॅव्हेलियन. क्षेत्ररक्षकाला कमालीचा झेल टिपला, एक झेल सुटला. या अगोदरच्या चेंडूवरती जीवनदान मिळालं धीरजला, परंतु त्याच्या पुढच्या चेंडूवरती ट्रॅप रचला गेला, जाळं विणलं गेलं. तर कलंबोलीचे आमचे पद्माकर पाटील आणि कडव इथे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं, व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कळंबोली संघ मैदानाच्या आतमध्ये सुपर 8चा सामना खेळतोय. बरेचसे मान्यवर कळंबोलीचे या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समवेत जुडले गेले, त्या तमाम मान्यवरांचं मात्र आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि जर कोणी सन्माननीय जर या ठिकाणी उपस्थित असतील कळंबोली गावचे ग्रामस्थ, तर त्यांना विनंती आहे की या आपण मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एकूण धावांचा विचार केला, धाव फलकावरती 1 गडी बाद 1 ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. साहिल मोहितेचं खरं तर कौतुक करावं लागेल, सातत्यानं क्रिकेट या खेळासाठी समर्पित केले. त्यानं रात्रंदिवस सर्वाधिक भ्रमंती करणारा खेळाडू आहे. मग ते ओपनचं क्रिकेट असो, ग्रामीणचं क्रिकेट असो, या सर्व फॉर्मॅटमध्ये या खेळाडूंना मात्र आपली एक वेगळी ओळख, एक वेगळी छाप निर्माण केली. अगदी अल्पावधीमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला साहिल यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती कमालीची अचूकता, भेदकता त्याच्या गोलंदाजीमध्ये सातत्यानं पाहायला मिळते आहे. नेवाली संघ जो रनचेससाठी ओळखला जातो, जो टार्गेट सेट करण्यासाठी ओळखला जातो, कालच्या रजनीमध्ये अक्षरशः मी म्हणेन हाहाकार माजवला होता याच गावदेवी नेवाली संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी. परंतु साहिलचं कौतुक करावं लागेल, कमालीची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, झेल सुटला, सिंगल आली आहे. ह्यावेळेला लाऊड अपील आहे, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आणि हे देखील ओळखलं जाते. 38 सर्कलला जितके क्षेत्ररक्षक आहेत ना, ते क्षेत्ररक्षक मात्र लाऊड अपील करत दबाव बनवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आमचे जे पंच आहेत ते पंच मात्र तज्ज्ञ पंच आहेत. या ठिकाणी या पंचांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही आहे. चेंडूची लाईन पाहिली, त्यानंतर मात्र निर्वाळा दिला की होय, फलंदाज सुरक्षित आहे. साहिल, खमालीची गोलंदाजी, सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी. यावेळेला मात्र बॉलच बॅक ड्राईव्ह, परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक, कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हे डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे, संघासाठी दिले गेलेलं हे सर्वाधिक महत्वाचं योगदान आहे. धावा रोखणं म्हणजे धाव फलकावरती धावा बनवणं, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रभात अंबोरेला आपण पाहतोय. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला प्रभात अंबोरे
मैदानाच्या आतमध्ये संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचा की फॅक्टर ठरू शकतो. गोलंदाजी म्हटलं तर साहिल मोहिते, फलंदाजी म्हटलं तर प्रभात अंबोरे, अनिकेतला देखील आपण या संघामध्ये पाहतोय. विराज जे या संघाचा घटक देखील आपल्याला होताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आय थिंक त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक होते कल्पेश आणि कल्पेशला मात्र हुलकावणी देऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर अरविंद जी कडव अर्थातच भाया आणि त्याचबरोबर समीर कडव या दोनही मान्यवरांना विनंती असेल की या आपण मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धांचा आनंद लुटण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याशी जुळले गेलेत. तर अरविंदजी कडव साहेब आणि समीरजी कडव साहेब अर्थातच अरविंदजी कडव भाया या मान्यवरांना विनंती असेल आणि समीरजी कडव यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु नेवाली संघ फार काळ तुम्ही या संघाला शांत ठेवू शकत नाहीयेत. धीरज मगाशी देखील आपण ओळख सांगितली की विजयासाठी 52 धावांचं लक्ष आणि वैयक्तिक 54 धावांची बहारदार खेळी साकारणारा धीरज जेन्युन ऑलराऊंडर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. एका जीवनदानासह एका धावेचं योगदान, एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. तब्बल 5 धावा. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आहेत. वैयक्तिक स्पेल मधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना तुषार जळे, आणखीन एक युवा चेहरा या स्पर्धेच्या माध्यमातून काळभैरव संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे तुषार जळे. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये गोलंदाजीमध्ये सर्वाधिक प्रभावी करणारा गोलंदाज युवा गोलंदाजामधील तो म्हणजे तुषार. यावेळेला मात्र कमालीची गोलंदाजी आहे. यॉर्कलेनचा चेंडू युमेस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. जबरदस्त युवा खेळाडूंचा भरडा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल मोहिते संघाला लीड करतायत ॲज अ सलामीवीर गोलंदाज म्हणून प्रभात अंबोरे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर मात्र बरेचसे युवा चेहरे या संघामध्ये पाहायला मिळतात. अनिकेत भगत असतील, कल्पेश जळे असतील, विराज खानावकर असतील आणि एकूणच जर पाहिलं तर बरेचसे असे चेहरे आहेत या संघामध्ये की ज्यांना कळंबोली ग्रामीण क्रिकेटचं भवितव्य म्हणून संबोधलं जातं. कमालीचा खेळ नेवाली सारख्या ताकदवार संघाला इथे मात्र संघर्ष करण्यास भाग पाडलाय. कालच्या संपूर्ण रजनीमध्ये नेवाली संघानं आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती, परंतु त्या संघाला संघर्ष करण्यास भाग पाडलाय. याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एक दिवस तुमचा तर एक दिवस विपक्षी संघाचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. जो निर्णय घेतला गेला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कळंबोली संघाच्या माध्यमातून तो निर्णय कसा योग्य आहे हे सिद्ध करण्याची जणू चढाओढ या आघाडीच्या 2 गोलंदाजांमध्ये लागलेली. तुषार जळे आणखीन एक भन्नाट वेग. युवा गोलंदाजामध्ये सर्वाधिक यशस्वी जर कोण असेल ग्रामीण क्रिकेटमध्ये कळंबोलीचं प्रतिनिधित्व करणारा तर तो तुषार. यावेळेला मात्र गोलंदाजी मार्क वरती. धावांकरताचा संघर्ष करताना नेवाली संघ हे चित्र खूप कमी वेळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. काल अक्षरशः भल्या गोलंदाजावरती बळसणारे फलंदाज आज मात्र हतबल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु ही वादळापूर्वीची शांतता तर असणार नाही ना, कारण धीरन अजूनही धैर्याने मैदानाच्या आतमध्ये खेळी साकारताना पाहायला मिळतोय. या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय विलास शेठ जळेसाहेब, विवेकजी जळेसाहेब, विजयजी जळेसाहेब यांच्या माध्यमातून मात्र कळंबोली संघाला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर धन्यवाद साहेब, आपणही हा सामना पाहताय. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकूण धावांचा विचार केला कळंबोली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना युवा शक्ती, युवा जोश. यावेळेला मात्र मोठा फटका, बडा हिट लगाने की कोशिश. खरं तर चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क या ठिकाणी नाही आहे. आवाजाच्या मर्यादा जरूर आहेत. खेळाडूंपर्यंत आमचा आवाज जर या ठिकाणी पोहोचत नसेल तर आम्ही दिलगिरी जरूर व्यक्त करतो. परंतु स्पर्धा ज्या वेळेला तुम्ही ठेवताना त्यावेळेला खूप साऱ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती असतात, खूप सारे नियमावली असतात आणि त्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करणं हे एक सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि कोणालाही आपल्या
आयोजनाचा त्रास होणार नाही याची दक्षता मात्र या आयोजकांनी घेतली आहे. यावेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार, मच निडेड सिक्सर. यावेळेला मात्र बॅट तळपती आहे. फलंदाज पार्थच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा दमदार स्ट्रोक, मच निडेड सिक्सर 6 धावांसाठी. षटकाराची अपेक्षा होती, तो षटकार मात्र या ठिकाणी आलाय. 14 धावा धावफलकावरती. 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावल्यानंतर 14 धावा धावफलकावरती. आता डोकं वर काढायला सुरुवात केली आहे नेवाली संघानं. पहिल्या 2 षटकांमध्ये जितका दबाव बनवायचा होता तो दबाव मात्र बनवण्याचा प्रयत्न कळंबोली संघाच्या माध्यमातून केला गेला, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार सांघिक धावसंख्येला नवसंजीवनी देणारा षटकार ठरणार का? अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय स्वतः गोलंदाज प्रभात आंबोरे. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं सांघिक तिसरं षटक. खरं तर 4 षटकांची लढत आहे कांचनजी, आणि 4 गोलंदाज वापरणं तुमच्याकडे अनिवार्य असणार आहे. चौथा गोलंदाजीचा विकल्प कोण असणार या बाबतीतच्या चर्चा, कारण प्रभात आंबोरेकडे देखील तो अनुभव आहे. एकूणच जर पाहिलं तर मात्र चौथा गोलंदाजीचा विकल्प शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, परंतु तत्पूर्वी षटक क्रमांक 3 सर्वाधिक महत्त्वाचं. 4 षटकांच्या सामन्यांमध्ये 3रं षटक हे नेहमीच महत्त्वाचं असतं, आणि त्यामुळेच की काय यावेळेला मात्र कळंबोलीचा संघ आणि कळंबोली संघातील सर्वाधिक फॉर्म मध्ये असणारा खेळाडू प्रभात आंबोरे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग याही चेंडूवरती पाहायला मिळाला. खरं तर पहिला चेंडू अवांतर होता, थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी खमालीची राहिली आहे प्रभात आंबोरेची, आणि तोच फॉर्म या ठिकाणी कायम राखत असताना एका कॉरिडॉरमध्ये एका ब्रॅकेटमध्ये गोलंदाजी करताना इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटले गेले. खांद्यांचा वापर, खरं तर धावा रोखणं याला प्राथमिकता दिली जाते. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवायचं ही कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना प्रभात, परंतु या प्रयत्नात कुठेतरी दिशा देखील भरकटले जात आहेत. 2 अवांतर धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर नेवाली संघाची धावसंख्या 16 धावा. यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळालंय, गती परिवर्तन, बॅक ऑफ द हँड या ठिकाणी डिलिव्हरी पाहायला मिळाली, फिंगर्स रोल केल्या गेल्या, आणि एकूणच पाहिलं तर एकेरी स्वरूपाची धाव मात्र धाव फलकावरती जर्सी नंबर 1. यावेळेला मात्र आपण धीरजला पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. 5 चेंडूंमध्ये 7 धावांचं योगदान राहिलंय. तर नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो अर्थातच पार्थ, ज्यानं शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावत असताना कुठेतरी पुनरागमन करण्याची चिन्ह मैदानावरती दाखवली. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न, लँडिंग मात्र सीमारेषेच्या आतमध्ये, टिपला जातोय झेल, समाप्त होतोय फलंदाज पार्थचा खेळ. विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन, अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा ब्रॅकेटमध्ये गोलंदाजी करताना खरं तर हा चेंडू लेफ्ट केला असता तर कदाचित पंचांकडून अवांतर देखील घोषित झाला असता, परंतु इथे अतिघाई संकटात नाही. मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र अंगलट आल्याची चिन्ह पाहायला मिळाली. या सत्रामध्ये घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते जवळपास रात्रीचे 11:30 घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर गारवा थोडासा जाणवू लागलाय, आणि गारवा ज्या वेळेला जाणवतो ना त्यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीत. हे बऱ्याच वेळेला आपण चित्र पाहिलंय, आणि अगदी तेच घडलं. अगदी पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर धावांसाठीचा संघर्ष नेवाली संघ अर्थातच गावदेवी नेवाली विरुद्ध काळभैरव कळंबोली ही लढत. तर यानंतरची लढत असेल बघा सेमीफायनल फर्स्ट, शिवशक्ती खारघर वर्सेस यातून जो जिंकेल तो पहिला सेमीफायनल सामना होईल याची नोंद आपण घ्यायची आहे. तर खारघर संघ आपण उपस्थित राहायचं आहे. यातून जो जिंकेल तो तुमच्या खारघर संघाविरोधात खेळणार आहे, याची नोंद घ्या आपण. तर अंतिम षटक या ठिकाणी कोणता गोलंदाज हाताळणार या चर्चेला मात्र उधाण आलंय, कारण 3 गोलंदाजीचे विकल्प आपण या ठिकाणी पाहिले, परंतु चौथा गोलंदाज अजूनही दृष्टिक्षेपामध्ये नाही आहे. तो काळभैरव कळंबोली संघाचा आतापर्यंत एका योजनाबद्ध पद्धतीनं गोलंदाजी धावफलकावरती
धावा मर्यादित आपल्याला पाहायला मिळतात. 3 आघाडीचे फलंदाज गमावले गेलेत, परंतु धीरज अजूनही ठाण मांडून उभा आहे, जो कदाचित शेवटच्या गोलंदाजाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. एका षटकामध्ये सामना फिरवला जाऊ शकतो का? होय. जर धीरज मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मात्र सामन्याला कलाटणी दिली जाऊ शकते. यावेळेला मात्र फलंदाज धीरज च्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय दमदार स्ट्रोक. चेंडू वन बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी येतोय हा दमदार चौकार. चौकारानं सांघिक धावसंख्येला मात्र बळ मिळतंय. 3 गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. कळंबोलीचे तमाम मान्यवर मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याशी जुळले गेलेत. प्रत्यक्ष जर पाहिलं तर मगाशी ज्यांची दमदार शुभागमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. खरं तर कळंबोली हे नाव संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एका वेगळ्या उंचीवरती नेणारं असं एक दिग्गज व्यक्तिमत्व, अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे सर्व आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब देखील या स्पर्धांचा आनंद लुटताना. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा आदरणीय दिनेश शेठ खानावकर नावडे यांचं इथे आगमन होतं. या व्यासपीठावरती आपण पाहतोय वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस आदरणीय दिनेश शेठ खानावकर या व्यासपीठावरती उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. प्रभात आंबोरे टीम थोडंसं आपण स्पीडअप करायचं आहे. तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत, अर्थातच साहिल जळे. खरं तर साहिल जळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. सर्वाधिक महत्त्वाचं षटक हाताळताना साहिलला या ठिकाणी आपण पाहतोय. एक फलंदाज आणि एक गोलंदाज म्हणून या ठिकाणी नक्कीच आपली एक वेगळी छटा, एक वेगळी छाप निर्माण करणारा खेळाडू मात्र अंतिम षटकाचा दबाव इथे झेलू शकेल काय? नेवाली सारखा संघ मैदानाच्या आतमध्ये पहा, इथे धाव नकार दिलाय. खरं तर धावा उपलब्ध होत्या, परंतु नकार आलाय. एका वेगळ्या मानसिकतेनं खेळाडू मात्र आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये, कारण शेवटचे 5ही चेंडू हे सर्वाधिक महत्त्वाचे असणार आहेत. दबाव असेल साहिल या गोलंदाजावरती. खरं तर पहिल्या चेंडूवरती धाव घेतली नाही आहे, म्हणजे आक्रमक मुद्रा आपल्याला या शेवटच्या 5 चेंडूंवरती जरूर पाहायला मिळेल. परंतु साहिलचं देखील कौतुक करावं लागेल. आघाडीच्या 3ही गोलंदाजानं ज्या प्रकारची कामगिरी मैदानावरती साकारली ना, त्याचा जो दबाव आहे त्या दबावामधून स्वतःला सावरत असताना कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर खरं तर धाव घेण्याची संधी होती, परंतु नकार आला. पहिला चेंडू आलाय डॉट. यावेळेला हेलिकॉप्टर स्कूप क्षेत्ररक्षक येत आहेत. कमालीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तुषार कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ओळखलं, पाहिलं, त्या ठिकाणी चेंडू आतमध्ये ढकलला. संघासाठी काय महत्वाचं आहे तर धावा रोखणं महत्वाचं आहे, आणि त्या महत्वपूर्ण धावा मात्र संघासाठी रोखल्या गेल्या. 6 धावा षटकार होऊ शकला असता, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पुन्हा एकदा ऑन स्क्रीन डेडिकेशन पाहायला मिळालं. फुल स्ट्रेच केलाय आणि कमालीचा एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. इथे संधी निर्माण झाली आहे, परंतु काय घडलंय मैदानाच्या आत? जेल सुटला आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. मागच्या चेंडूवरती धावा रोखल्या, या चेंडूवरती मात्र 4 धावा आल्या. झेल सुटला आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. धीरजच्या बॅट मधून मात्र आलेला हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद 29 धावा. 3 गडी बाद 29 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आक्रमण, हल्ला बोल या ठिकाणी जरूर केला जाणार. चेंडू अडवला जातोय सीमा रेषेच्या आतमध्ये. 2 धावा या ठिकाणी नक्कीच अंकित केल्या जातील. 2 पेक्षा जास्त धावा घेण्याचा मानसही नसणार आहे, कारण धीरजला आपल्याकडे स्ट्राईक ठेवायचे. 11 चेंडूंमध्ये 20 धावांचं महत्वपूर्ण योगदान देणारा धीरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. धावा धावफलकावरती 3 गडी बाद 31 धावा. 3 गडी बाद 31. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरकस प्रहार, सुटलेला झेल आणि त्यानंतर मात्र आक्रमक होताना धीरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
परंतु कौतुक करावं लागेल कळंबोली संघाच्या गोलंदाजांचं देखील. एका ताकदवार संघासमोर आघाडीच्या 3 गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी हाताळली. 18 चेंडूमध्ये फक्त 23 धावा दिल्या आणि अंतिम षटक हाताळत असताना साहिलचं देखील कौतुक. खरं तर झेल सुटला नसता तर त्या धावा देखील रोखता आल्या असत्या. परंतु इथे मात्र केलाय जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कंप्लीट केला जातोय झेल. साहिल मात्र या ठिकाणी टिपतोय. कमालीचा झेल. आणखीन एक विकेट मात्र मिळवतोय तो कळंबोली संघ. साहिल मोहिते, माफ करा. येस, या ठिकाणी कमालीचा झेल टिपला गेला. साहिल मोहिते ज्यांना आघाडीचं षटक हाताळलं. जो निर्णय घेतला गेला होता संघनायकाच्या माध्यमातून त्या निर्णयाला सार्थ गोलंदाजी त्यांना पहिल्या षटकामध्ये केली. एकूणच धावांचा विचार केला तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव फलकावरती आल्या 4 गडी बाद 33 आणि विजयासाठी लक्ष असेल काळभैरव कळंबोली या संघासमोर 34 धावांचं. हॅलो, तर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. अनिल दा, तर सन्मान आपण इथे घेतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय गोल्डन मॅन ज्यांचं इथे आत्ताच आगमन झालंय ते अनिकेत म्हात्रे खुटारे यांना विनंती करेन. अनिकेत या. आणि त्याचबरोबर निखिल भोईर आमचे सन्माननीय एकनाथ शेठ म्हात्रे शिवसेनेचे दमदार नेतृत्व त्याचे सुपुत्र अनिकेत शेठ म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जातोय. या व्यासपीठावरती आपण पाहतोय वेलात वेल काढून त्यांनी स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. त्याचबरोबर आमचे निखिल भोईर यांचा आपण सन्मान इथे घेतोय. निखिल भोईर यांचा कळंबोली संघ इथे खेळतोय. मी नक्कीच माझे नगरसेवक माजी सरपंच आदरणीय क्रिकेटचे जबरदस्त व्यक्तिमत्व विजय शेठ कानवकर इथे आलेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. तर निखिल जाधव यांचा सन्मान. याचबरोबर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालं आहे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा आदरणीय दिनेश शेठ कानवकर यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस दिनेश शेठ कानवकर यांचा सन्मान. तसेच राज आमचे राज आहे. तसेच मनीष आहे. मनीष म्हात्रे. ओके, ये राज. तसेच सुशांत म्हात्रे आमचे यांना देखील विनंती करेन. सुशांत या. हॅलो, तर सुशांत म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचा येतोचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद.
IT पार्कचे आमचे रुपेश यांना देखील विनंती करेन, रुपेश या. तर रुपेशचा इथे सन्मान आपण इथे घेतोय. आमचे रुपेश तेलवणे हे देखील उपस्थित झालेले आहेत. रुपेश या. पेठचे आमचे मित्र रुपेश तेलवणे, त्याचबरोबर आमचे सुजित शेठ म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत. उमेश भोईर, रुपेश या. हॅलो हॅलो. तर आमचे मोरबी गावचे एकनाथ शेठ ठाकूर, नितीन नावडेकर, कमलाकर ठाकूर हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. बोले आपण मॅचकडे ऐकूया दीपक पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच संदीप सर. जाऊया मॅचच्या दिशेनं. कल्पेश मोहिते आणि प्रभात आंबोरे अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. गोलंदाजी ट्रॅकवर सोनू काथारा. एज लागली होती बॉल फ्लाइंग स्लिपकडे. सोनू काथारा म्हटला की चेंडूला हातभर बाहेर वळवण्याची कला मात्र या गोलंदाजाला अवगत आणि बऱ्याच वेळेला निर्धाव षटकं अनेक स्पर्धांमध्ये टाकताना त्यांना आम्ही सुद्धा पाहिलंय. इकडे अपील लाऊड सुरू झाले. पंचांची कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाही इकडे मात्र. आणि त्याचमुळे डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. सोनू काथाराच्या षटक म्हटलं तर तुम्हाला थोडा जपून खेळावं लागणार आहे, कारण कमाल टर्न आहे त्याच्या गोलंदाजीमधून. 34 धावा जरूर करायच्यात, परंतु 34 साठी सुद्धा संघर्ष करावा लागेल. ते डॉट बॉल पहिल्या 2 निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात झाली ती गावदेवी नेवाळी या संघाची. या संपार गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानामध्ये आणि त्याचमुळे इकडे मात्र इथूनच चेक केलं जाईल. स्वीप करायचं होतं यावेळेस मात्र कल्पेशला. इकडे सुद्धा डॉट बॉल येत असताना समोर प्रभात आंबोरे आहे, एक दर्जेदार फलंदाज ओळखला जातो कळमोली संघाचा, आणि त्याला मात्र लीड करावं लागेल या मॅचला जिंकून द्यायचं असेल तर. आणखीन एक चेंडू, परंतु बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. पॉइंटला सापडलाय. मोहिते बाद होईल. शून्यावर पहिला धक्का. खाते उघडू दिलं नाही आतापर्यंत. पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर कोणतीही धाव नाहीये आणि एक गडी गमावलाय तो कळंबोली संघानं. त्यामुळे सोनू काथारा खरं तर मेडन ओव्हर स्पेशालिस्ट ओळखलं जातं या गोलंदाजाला, आणि त्याच्या अगेन्स्ट फलंदाजी करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. चॅलेंज आतापर्यंत आपण पाहिलं तर स्वीकारलेलं नाही आहे फलंदाजांनी, परंतु नवीन येणाऱ्या फलंदाजाला सुद्धा आणखीन 2 चेंडू त्याला खेळावे लागतील. प्रभात आंबोरे अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आणि धावसंख्येला सुरुवात करायची आहे. त्यामुळे सलामीलाच जणू काही आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज जाणार आहे, कारण आतापर्यंत धावसंख्येचा श्रीगणेश झालेला नाहीये. साहिल मोहिते या स्पर्धेमध्ये अर्धशतक ज्याच्या बॅटमधून पाहिलंय तोच साहिल मोहिते, आणि तीच खेळी मात्र आठवावी लागेल साहिलला सुद्धा. धावा 4 ओव्हर्समध्ये 34 तसं फारसं मोठे लक्ष नाहीये, परंतु पहिले 4 डॉट बॉल आलेत आणि त्याचमुळे आता हे लक्ष हळूहळू मोठं होत जाणार आहे. सोनू काथारा पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन बॅटर साहिलसाठी. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन द मार्क. पहिली धाव येत असताना धावसंख्येचा श्रीगणेशात झालाय. खातं उघडलं गेलं कळंबोली संघाचा अखेरीस 5व्या चेंडूवर. ही एक धाव येत असताना प्रभात आंबोरे ऑन अ स्ट्राईक. बऱ्याचशा पाहायला गेलं तर खुल्या गटामध्ये सुद्धा ज्या खेळाडूचं प्राबल्य बऱ्याच वेळेला पाहायला मिळालंय
रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये सुद्धा तो खेळताना बऱ्याच वेळा दिसला आपल्याला. हो, यावेळेस स्विचिडचा प्रयत्न होता, कनेक्शनच झालेलं नाहीये. शॉर्ट फाईनलीकडे चेंडू, लेग बायचा इशारा पंचांचा. आणखीन एक धाव मिळेल कळंबोलीला. पहिलं षटक समाप्त झालंय आणि यावर मध्ये धाबा आल्यात त्या फक्त 2. सोनू काताराच्या नावावर फक्त एकच धाव. एक गडी बाद सुद्धा केलाय. काय भन्नाट षटक हाताळलंय आणि ज्या स्टार्टची अपेक्षा होती तशीच ड्रीम स्टार्ट यावेळेस दिले ते सोनू काथारानं. अकुर्लीची स्पर्धा गाजवली होती या गोलंदाजानं. कमालीची बॉलिंग केली होती विजय ठाकूर यांच्या स्पर्धेमध्ये. दोस्ती चषकामध्ये फास्ट बॉलर सुद्धा ठरला होता हा गोलंदाज. दुसरं षटक घेऊन अतिश काथारा येतोय कावदेवी नेवाळी संघाकडून. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 आपण पाहताय. आज या स्पर्धेची शेवटची रात्र आहे. शेवटच्या रात्री सध्याच्या घडीला सुपर 8 सुपर 4चा स्तरार तुम्हाला अनुभवायला मिळतोय. 9 रात्र सुरू असणारी स्पर्धा काही वेळामध्येच निरोप घेईल. अतिश कातारा बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड स्टंप्सनं भव्य स्वागत. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. प्रभात आंबोरेच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. ही ताकद आहे खरं तर या फलंदाजाची. चेंडू जसा पडला अगदी समोर ड्राईव्ह सरळ बॅटने चोख प्रत्युत्तर दिले आणि पहिल्या षटकामध्ये जो टेन्शन होता ना कळंबोली संघाचं, हे टेन्शन मात्र आंबोरेनं कमी केलंय. धावफलकावर धावा लागल्या त्या 8 धावा. त्यामुळे आता थोडंसं टेन्शन वाढेल अतिश कातारावर. पहिलाच बॉल जेव्हा षटकार पडतो ना तेव्हा गोलंदाज सुद्धा थोडासा चिंतेमध्ये असतो की आता हे षटक मला चांगलं टाकायचं आहे, 10 पेक्षा कमी धावा द्यायच्या आहेत आणि मग मला कोणते चेंडू टाकायला हवेत. ही द्विधा प्रश्नांची सरबत्ती थोडीशी मनामध्ये होत असते. फुल टॉस आहे, भिरकावलाय सरळ व्यासपीठाकडे. प्रभात आंबोरेच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. सोनू कातारानं केलेल्या मेहनतीवर आता सध्याच्या घडीला अतिश कातारा पाणी फिरवत असताना प्रेशर मध्ये टाकलं होतं सोनू कातारानं. परंतु प्रभात आंबोरेला बाद केल्याशिवाय नेमाळी संघ पुढे जाऊ शकणार नाहीये, कारण एवढी ताकद मात्र या फलंदाजाकडे आहे. कमालीचा बॅटर ओळखला जातो खरं तर प्रभात. हॅलो. तर दुंद्रे गावचे आमचे सन्माननीय गणेश उसाटकर यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलं आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. राऊंड स्टंप्सनं आणखीन एक मारण्याचा प्रयत्न परंतु इकडे फटका फसलाय. हो, काय चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. स्क्वेअर लेग पासूनचं अंतर जवळजवळ सर्कल पर्यंत कापलं होतं. दैव बलवत्तर आपण म्हणूया प्रभात आंबोरेचं. हा झेल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये क्षेत्ररक्षक. हा झेल जर टिपला असता ना तर नक्कीच प्रेशराईज करता आलं असतं, कारण एक चांगला फलंदाज मात्र गमावला असता कळंबोलीना. पण झेल इतकाही सोपा नव्हता, परंतु चांगला प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला जय काथाराचा. त्याचं सुद्धा आपण कौतुक करूया. बाल बचावलाय प्रभात. अतिचा बॉल रिशा सायानं वळवलाय. जय आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. इकडे थ्रो चांगला आहे, वेळीच मागे फिरलाय. प्रॉपर कलेक्ट झाला असता तर कदाचित थोडासा ट्रबल मध्ये असता. 1 रन मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जवळजवळ धावा लागल्यात त्या 17 धावा. निम्म अंतर पार केलंय. 34 करायच्या आहेत. अर्ध्या धावा कळंबोली संघाच्या धावफलकावर. इकडे विस्कुट झालाय फटका, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव येईल. साहिलचा हाच रूल असेल सध्याच्या घडीला की प्रभात आंबोरेला जेवढ्या जास्तीत जास्त स्ट्राईक मिळेल तेवढं कळंबोली संघासाठी लाभदायक ठरणार आहे.
आणि नेवाळी संघाला प्रभात आंबोरेला स्ट्राईक पासून रोखायचं आहे. याच रणनीतीनं सध्याच्या घडीला जावं लागेल ते गावदेवी नेवाळी या संघाला. 18 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. ओ व्हॉट अ शॉट, बैठक मारले प्रभात आंबोरेच्या बॅट मधून येतोय बैठक शॉट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 6 धावा षटकार. सुपर स्ट्रोक होता आणि 6 धाब्यानं अतिश काथाराला जे षटक दिलं हे षटक चांगलं डालं. या ओव्हरमध्ये 22 आल्यात आणि टीमची टोटल 24 वर. 24 रन्स आफ्टर द एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 24-1 आणि त्याचमुळे विजयाकडे वाटचाल करत असताना टीम कळंबोली 10 धाबा दूर आहे. 34 धाबांची गरज आहे. 10 धाबा करायच्या 2 ओव्हर्स मध्ये. नेक्स्ट मॅच यातून जिंकणारा संघ आणि खारघर शिवशक्ती खारघर संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन राहा. इकडे पाहूया खारघर संघाच्या विरोधामध्ये नेवाळी खेळणार आहे की कळंबोली खेळणार आहे. जर इकडे मात्र नेवाळीला खेळायचं असेल तर या तिसऱ्या ओव्हरमध्ये सोनू काथारासारखी बॉलिंग करावी लागेल आणि हे षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज झालाय. पहिलाच बॉल लॉब केलाय डाऊन द ग्राउंड. साइड स्क्रीन समोर झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. अजूनही मॅच संपलेली नाहीये. लढेल शेवटपर्यंत नेवाळी संघ. पहिल्याच बॉलवर विकेट मात्र प्राप्त केले ती गोलंदाज महेश पाटीलनं आणि इकडे मात्र परतावा लागेल ते फलंदाज साहिल मोहितेला. तर अरविंद कडव हे देखील इथे उपस्थित आहेत कळंबोलीचे. आणि आमचे रुपेश तेलवणे पेठ या व्यक्तिमत्वाने विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती अरविंद शेठ कडव स्वागत आहे आपलं. चला 10 धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमचे डीजे परू थोडस आवाजावर रिस्ट्रिक्शन आहे. खारघर म्हटलं की शहराचं ठिकाण आणि त्याचमुळे ग्राउंड्सवर थोडाफार आवाज कमी जात असेल त्याबद्दल नक्कीच प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. राज पाटील मंडप डेकोरेटर्स त्यांचा सुद्धा आपण आभार मानूया. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जशी येईल. चांगला बॉल होता यावेळेस मात्र समोरून टॉस सुद्धा झाला आणि तेवढाच वळला सुद्धा महेश यांचा बॉल. डॉट बॉल. पुन्हा एकदा सोनू कातारासारखं षटक जर आलं तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा दबाव येईल. प्रभात आंबोरेनं केलेली फटकेबाजी त्यानं ठोकलेले 3 षटकार नक्कीच या मॅच मध्ये कळंबोलीला संघाला आणलंय. 10 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह ओव्हर्स द बॉलर हेड. कमाल स्ट्रोक होता यावेळेस मात्र. स्ट्रेट ड्राइव्ह षटकार ठोकलाय आणि फलंदाज आपण पाहतोय अनिकेत भगतच्या बॅट मधून येणाऱ्या षटकारानं आता मात्र कळंबोली संघ हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना फक्त 4 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे आता सामना वाचवणं म्हटलं तर इकडे फार थोडंसं कठीण झालंय ते गावदेवी नेवाळी संघाच्या दृष्टिकोनातून. इथून मात्र चमत्कारच नेवाळी संघाला पुढे नेऊ शकतं. सोनू कातारानं सुरुवात तर चांगली करून दिली होती. इकडे पाहूया हा चेंडू डॉट निघाला. निर्धाव चेंडू. 8 बॉल 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. महेश पाटील पुन्हा एकदा हलक्या हाताने कटकण्याचा प्रयत्न. प्रभात आंबोरे धावत सुटला होता. थांबवलंय त्याला. कोणती धाव नाहीये. डॉट बॉल. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाज महेश पाटील. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त एकमेव षटकार खाल्लाय. 6 धावा दिलेत आतापर्यंत आणि सामना मात्र पुढच्या ओव्हरमध्ये लोटण्याचा प्रयत्न आहे. 7 बॉल आणि 4 धावांची गरज.
कट केले बॉलला, हलक्या हातानं फक्त स्टिअर केलं होतं, सिंगल मिळाली. स्ट्राईक आपल्याकडे ठेबल सध्याच्या घडीला निकेत. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर कळंबोली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 30 धावा, 31 धावा, 6 बॉल आणि 3 धावांची गरज. चला जास्त एकत्रित येऊ नका. तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स चे प्रोप्रायटर आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब खरं तर या स्पर्धेला त्यांनी भेट दिली, सदिच्छा भेट दिली. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. खरं तर दानशूर व्यक्तिमत्व आणि अनेक स्पर्धांमध्ये खरं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ आपण सातत्यानं पाहतो. तालुकास्तरीय स्पर्धा घ्या किंवा खुल्या गटातल्या स्पर्धा घ्या, मग बिग बॅशमध्ये सुद्धा तुम्हाला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ ग्रामीण धमाकाला सुद्धा पाहायला मिळाला होता. आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक चे ओनर दीपकजी चव्हाण सर या ठिकाणून प्रस्थान करतात. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि मुरबी संघासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आपल्या दीपकजी चव्हाण सर हे स्पॉन्सर करत असतात. सहा बॉल आणि 3 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ आणले, परंतु पाहूया सामना मात्र कुठपर्यंत खेचतोय तो गावदेवी नेवाळी संघ. शेवटचं षटक घेऊन अतुल कातारा तयार. फ्लायटेड डिलिव्हरी होती, ड्राईव्ह केला लॉंग ऑफ कडे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सिंगल मिळाली. एक धाव सुद्धा सध्याच्या घडीला फार महत्वाची आहे. अतिश काताराच्या ओव्हरमध्ये थोड्याफार कमी धावा आल्या असत्या ते इकडे थोडासा प्रेशराईज करता आलं असतं. 5 बॉल 2 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळं फार मोठा टास्क नाहीये, फार मोठं प्रयत्न करावे लागणार नाही. सिंगल घेऊन सुद्धा सामना जिंकता येण्यासारखा आहे. परंतु पाहूया अतुल कातारा इथून मात्र निर्धाव चेंडू टाकावे लागतील. सध्याच्या घडीला जोपर्यंत प्रभात आहे. ओ स्कोअर कॅट आणि बॉल चालला डीप पॉइंटला. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण. सामना जिंकलाय टीम कळंबोलीनं आणि थेट सेमीफायनल मध्ये सुपर 4 मध्ये प्रवेश करेल टीम कळंबोली. सेमीफायनल खेळलेल्या स्पर्धेची अभिनंदन टीम कळंबोली. 8 विकेटनं हा सामना जिंकलाय आणि